हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. मी बोलते आहे रंगविश्वमधून. तर आत्ता 10 वाजता मी दुकान रोजच्या प्रमाणे उघडलेलं आहे आणि आता मला सगळ्यात महत्त्वाचे काम करायचे ते म्हणजे दाखवते तुम्हाला. सगळं दुकान म्हणजे मी रोजच झाडून पुसून घेते, बाहेर पाणी मारते, पण इतके दिवसात फॅन माझा पुसणं नाही झालं, सो मी आता आज फॅन स्वच्छ करणार आहे. लई धूळ बसली. मला ॲक्च्युली दुकान सुरू केल्यापासून सेविंग करायची सवय लागली आहे. तर ना मी हा एक स्टीलचा गल्ला असा वापरते. हा आता माझा 3रा गल्ला आहे, जो मी आता परत नवीन स्टार्ट करते आहे. तर स्टीलचा गल्ला, कारण काय होतं, कधी कधी पैसे कमी पडले की आपल्याला मोह होतो त्यातून पैसे काढायचा. सो स्टीलचा गल्ला घेतला की हा एक तर फोडणं खूप जास्त डिफिकल्ट आहे आणि मोठी आहे साईज, छान आहे. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये दर दिवसाला जसं जमेल तसं, एखाद्या दिवशी सेल भरपूर होतो तर त्या दिवशी जरा जास्त पैसे, सो असं थोडे थोडे करत मी नेहमी ह्या गल्ल्यामध्ये टाकत असते. तर माझा मागचा गल्ला आता आम्ही फोडला. आता हा नवीन गल्ला आम्ही परत आजपासून स्टार्ट केला आहे. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आम्ही आमचा बिझनेस कसा चालू केला किंवा आम्ही बिझनेस चालू करण्याचा डिसिजन का घेतला, हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर झालं असं की गेले 6 वर्ष मी IT मध्ये जॉब करत होते आणि अभिषेकचा सुद्धा जॉब चालू होता. त्याचं वर्क फ्रॉम होम होतं आणि मी जायचे रोज ऑफिसला. तर आमचं बरेच दिवस झालं, म्हणजे आता आमच्या लग्नाला जवळजवळ 2 वर्ष झाली आणि आमचं असं बरेच दिवस चालू होतं अभिचं आणि माझं की काहीतरी बिझनेस करूया म्हणण्यापेक्षा काहीतरी एक सेकंड इन्कम अजून एक सुरू करूया, इन्कम सोर्स. कारण तुम्हाला सगळ्यांना तर आता माहिती आहे की कॉर्पोरेट लाईफ आता खूप डिफिकल्ट होत चालल्या आहेत. मोठ्या मोठ्या MNC कंपनीजमध्ये सुद्धा ले ऑफ चाललेले आहेत, खूप एम्प्लॉईजला काढतायत. त्यामुळे सिक्युरिटी अशी काही राहिलेलीच नाही आहे आता 9 to 5 जॉब्सची. त्यामुळे मग आम्ही डिसिजन घेत होतो की काय करता येईल, काय आपल्याला सुरू करता येईल बिझनेसमध्ये. कॅफे टाकता येईल का, किंवा काही लॉन्ड्रीशी रिलेटेड काही करता येईल का, असा खूप आम्ही स्टडी करण्याचा स्टडी केला रादर. आणि शेवटी आम्ही येऊन थांबलो स्टेशनरीवरती. कारण मी म्हणजे आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून स्टेशनरीची आवड असते आणि एक वेगळंच अट्रॅक्शन असतं. आणि त्यामुळे मग मी अभिषेकला म्हटलं की आपण स्टेशनरी. ओके, सो कस्टमर आले की मग मला सगळं थांबवून आधी कस्टमरची सेवा करावी लागते. तर स्टेशनरी शॉप सुरू करण्याचा आमचा डिसिजन फायनल झाला. आम्ही पॅरेंट्सला सांगितलं, माझ्या घरी सुद्धा आणि अभिषेकच्या घरी सुद्धा, की आम्ही असं असं करतोय म्हणून. आणि घरच्यांचा पण 100% सपोर्ट होता आम्हाला याच्यामध्ये की तुम्ही बिंदास चालू करा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. मग आम्ही प्लेस बघितली, लोकेशन बघितलं तळेगाव स्टेशन एरियामध्ये. आणि जे लोकेशन बघितलंच मी आणि अभिषेक प्रेमात पडलो की बस. एकतर हा एरिया पण छान आहे, सगळे रेसिडेन्शियल घरं आहेत तिकडे आणि चांगली लोक आहेत सगळी आमच्या दुकानाच्या आजूबाजूला. जसं तुम्ही माझ्या रीलवर बघितलं की किती छान सपोर्टिव्ह आणि काळजी घेणारी लोक सगळी आजूबाजूला आहेत. त्यामुळे मग ही जागा फायनल केली, म्हणजे आज बघितलं आणि उद्या फायनल केलं, अशी फायनल केली आम्ही ही जागा. बाकी कुठेच आम्ही शोधत नाही बसलो, ही जागा बघू, इकडे बघू, तिकडे बघू, याला विचारू. हे करण्याची आमच्यावर वेळच नाही आली. पहिलीच जागा बघितली आणि तीच फायनल केली. आणि या एरियामध्ये कसं कॉलेज स्टुडंट्स पण खूप आहेत, म्हणजे बॅचलर राहणारे पण खूप आहेत, रेंटवर राहणारे खूप सारे फॅमिलीज आहेत आणि स्वतःची घरं असलेले, बंगलो असलेले सुद्धा खूप लोक आहेत. आणि छोटे छोटे बिझनेस करणारे सुद्धा लोक या आजूबाजूला खूप राहतात. त्यामुळे म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशा कॅटेगरीतली लोक सगळी इथे आहेत. त्यामुळे छान वाटतं, सगळ्यांना सपोर्ट करून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी माणसं सुद्धा आपल्याला भेटली की एक मोटिवेशन मिळतं. सो त्या प्रकारे 3 मार्चला आम्ही इथे 3 मार्च 2025ला आम्ही बिझनेस सुरू केला. आणि बिझनेस सुरू करताना आम्हाला जवळजवळ साधारण एक
3 ते 4 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागली. त्याच्यामध्ये मग दुकानाचं सामान आलं, दुकानाचं फर्निचर. फर्निचर म्हणजे जे काउंटर आहे ते काउंटर, मग हे रॅक्स बनवून घ्यावे लागले. त्यानंतर दुकानाचं बाहेरचं बॅनर, फ्लेक्स आपण जो बघतो तो, दुकानाच्या बाहेर थोडंफार टायपिंगमध्ये काम करून घ्यावं लागलं, की आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे. असं सगळं. आणि आम्ही इतके नशीबवान आहोत, टचवूड, की दुकानाचे जे मालक आहेत, आम्ही हे दुकान रेंटवर घेतलेलं आहे आणि दुकानाचे जे मालक आहेत ते आम्हाला खूप छान माणूस मिळाले. त्यांनी आम्हाला दुकान एकदम स्वच्छ करून, चकचकीत करून, सगळ्या इलेक्ट्रिकल पोल्स त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्हाला कुठे कुठे कनेक्शन्स हवेत, मग त्याचं सगळं वायरिंग आतमधनं घेऊन कलरिंग करून मग दुकान त्यांनी आमच्या ताब्यात दिलं. म्हणजे तुम्ही कसंही दुकान आहे आधीच्या माणसांनी सोडलेले आणि मग तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही करून घ्या, नाही. त्यांनी आम्हाला छान स्वच्छ करून, पुसून वगैरे क्लीन करून सगळं दुकान आमच्या ताब्यात दिलं. आणि आता ते आम्ही 1 वर्ष झालं चालवतोय आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे इकडे. त्यामुळे आम्हाला अजिबातच रिग्रेट नाहीये, की आम्ही बिझनेस चालू केला आहे, पण आता बिझनेस चालतच नाही बाबा, किंवा आम्ही गाळात जातोय, खिशातनं पैसे टाकल्यामुळे परत तितकं प्रॉफिट निघत नाहीये. हा, हार्डली एखाद दुसरा महिना असा जातो, की जसं की फेब्रुवारी मार्च म्हणलं, की ते थोडंसं स्लॅक असतोच त्या टाइमला. कुठलाही बिझनेस करा, वर्षातून एखाद दुसरा महिना असा येतोच, की तो महिना स्लॅक जातो. तसं स्टेशनरीचं सुद्धा आहे. त्यामुळे असं आहे ओव्हरऑल, की आणि छान चाललंय आता. मस्त चाललंय. भरपूर कस्टमर आहेत. आता जूनमध्ये तर शाळा सुरू होतील, त्यामुळे अजून बूम होईल बिझनेसचा. सो मला मला आणि अभिषेकला तर अजिबातच रिग्रेट नाहीये. आम्ही बिझनेस टाकला याचा. अजून एक 3 ते 4 वर्षांनी आम्ही एका वेगळ्याच लेवलला असू आणि तेवढा आम्हाला अजून बिझनेस आमचा वाढवायचा आहे. अजून वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी दुकानामध्ये चालू करायच्या आहेत. असं आहे ओव्हरऑल. सो तुम्ही जर बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर बिनधास्त करा. फक्त तुम्ही जर दुकान किंवा कुठलं स्टोअर टाकायचा विचार करत असाल तर लोकेशनचा नीट लोकेशन मेन विचार करून ठरवा आणि ज्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत त्याच गोष्टी सुरुवातीला आणा. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेव्हा तुम्ही एखादं दुकान चालू करता. सो बेसिकली माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण हेच होतं, की मला तुम्हाला सांगायचं होतं, की आम्ही बिझनेस कसा सुरू केला आणि बिझनेस सुरू करण्याचा डिसिजन का घेतला. तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन आधी सबस्क्राईब करा, कारण अजून छान छान व्हिडिओज पुढे मी टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.